नमस्कार मित्रांनो, मी ॲग्रिकॉस चंदन गावडे आणि ॲग्रोटेक सिंधुदुर्ग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत 23/12/2024 ते 28/12/2024 या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण राबवण्यात आले होते. हे प्रशिक्षण राबवण्याचा मेन उद्देश हा कृषीमध्ये यांत्रिकीकरण हे अधिक गतिमान व्हावे असा आहे. या प्रशिक्षणामध्ये आपल्याला शेतीमध्ये लागणारे वेगवेगळे अवजारे जसे की पॉवर स्प्रेअर, पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रास कटर या यंत्रांची संपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच या यंत्रांची प्राथमिक दुरुस्ती हाताने हे प्रात्यक्षिकासहित दाखवण्यात आले. या प्रशिक्षणाचे काही व्हिडिओज, फोटोग्राफ आपल्याकडे आहेत, ते आपण बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या प्रशिक्षणामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या परेडने व्हायची. धरणीची आन तुला जीवात सरान कर तू भेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू. लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात धरणीची आन तुला जीवात सरान कर तू भेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. आपलं मार्केट आपल्याला तयार करायचं, आपणच तयार करायचं. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा. एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. नदी पेटली देवत ठेवू वातर स्वाभिमानी लढवयाही शेतकऱ्याची जात शपथ घेऊन फुलवसार पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. लढार तू लढार तू
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा हवी कुणाची. औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू धाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढं तू सोड निराश, तुझा तुला तू दे दिलास, तुफान पेटू देऊ. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा करायचे. मी पण शेती करतो, म्हणजे माझा भाऊ शेती आता करतो, मी त्याच्यामध्ये त्याची 2 म्हशी आहे, म्हशीचा पण आमचा व्यवसाय आहे. आणि माझा पोल्ट्री फार्म आहे, 4,500 शेळी आहेत माझे, 2 पोल्ट्री फार्म आहेत माझे. ते मी आणि माझी बायको आम्ही दोघे काम करतो. आणि माझा डंपर आहे, ट्रान्सपोर्टचा पण माझा धंदा आहे. आणि आमची बागायती आहे, सुपारीची 500 झाडं आहेत, माणपण आहे. शेती करताना आम्हाला ना खूप वन्य प्राण्याचा त्रास जातो, म्हणजे खूपच मोरांचा त्रास असतो, गवरेडी म्हणतात आहे, सांबर म्हणतात म्हणजे त्याला रानगाय म्हणतात, त्यांचा त्रास असतो खूप पूर्ण. त्याच्यामुळे आमच्या गावात शेती करताना लोक तुळक करतात, म्हणजे आम्ही 4च माणसं करतो. माझा एक भाऊ आहे, कमी एक आहे आमचा चुलत भाऊ, असे आम्ही शेती करतो. त्याच्यामुळे सर्व वन्य प्राणी म्हणा, कीटक म्हणा, यांचा पूर्ण आम्हाला त्रास होतो. आता आम्ही शेती केली ना, आम्ही शेतीमध्ये आम्हाला अर्ध उत्पन्न मिळणं, म्हणजे एक असं तुडतुडा म्हणा एक कीटक असतो तो लागला आणि पूर्ण भात ना अर्ध भात आणि अर्ध पोल झालं. त्याच्यामुळे खूप असा वन्य प्राण्याचा पण त्रास. आणि माडा आहेत ना, आज माडांची अशी परिस्थिती, आम्ही 5,000-6,000 आठवड्याला विकायचो. आज अशी परिस्थिती आहे की लाल तोंडाचं माकड म्हणजे खूपच त्याची हे झालेली आहे. हां, आणि तो माकड इतका त्रास होतो की असे एवढे नाच झाले ते पण टाकतो. अशी खूपच अशी शेतीला आमच्या तिकडे म्हणजे त्या भागामध्ये ना करण्यासाठी आम्हाला खूप हे आहे, पण आम्ही करू शकत नाही. असं अशी वन्य प्राण्यामुळे आम्हाला खूप. तर आम्ही आता सध्या एक लाल तोंडाचं माकड आहे ना, ते पकडून राधानगरीला सोडण्याची अशी टीम तयार केली आहे वन्य फाईटवाल्यांनी. ते आता
एक वर्षात बघूया त्यांचे काय कितपत येतो त्याच्यावर आम्ही पुढलं काय ते हे करू शकतो. वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग. मी माझा परिचय म्हणजे काय माहिती, मी मुंबईला कामाला होतो. 1996 माझी कंपनी बंद झाली. त्याच्यानंतर मी गावी आलो तर आमच्या गावी घरी जमीन होती आमच्याकडे, पण उत्पन्न काही केलेलं नव्हतं. त्याच्यानंतर मी उत्पन्नाला चालू केली. आज माझी 250 ते 300 आंब्याची कलमं आहेत आणि काजू 250 ते 300 काजू कलमं आहेत. तर काय माणसाने जिद्द जर ठेवली मी करणारच, तर तो माणूस काही करू शकतो. ज्यावेळी मी आलो त्यावेळी माझ्याकडे पैसा पण नव्हता. माझे प्रॉव्हिडंट फंडाचे 1,20,000 रुपये मिळाले. त्याच्यातून मी हे सगळं उत्पन्न तयार केलं. आज वर्षभर आता ते निसर्गावर सगळं अवलंबून आहे. किती द्यायचं काय द्यायचं हे निसर्ग ठरवतो. आम्ही नाही, आम्ही फक्त मेहनत करायची असते. त्याप्रमाणे आम्ही मेहनत करतो आणि ते उत्पन्न घेतो.